उन्हाळा चालू झाला की आंब्याचा सीझन चालू होतो। अशातच प्रत्येकाच्या घरी आंबरस बनवला जातो। पारंपरिक पद्धतीने हाताने पिळून बनवलेला आंबरस चवीला खूप छान लागतो। परंतु हे खूप किचकट काम असल्यामुळे सध्या कोणीही असा आंबरस बनवत नाही। मिक्सरवरतीच पटकन असा आंबरस बनवला जातो। परंतु मिक्सरवरती बनवलेल्या आंबरसाची चव आणि हाताने पिळून बनवलेल्या आंबरसाची चव या दोन्हींमध्ये खूप सारा फरक असतो। नमस्कार, वेज नॉनव्हेज तडकामध्ये मी सोनाली आपलं मनपूर्वक स्वागत करते। तर आज मी तुम्हाला बिना मिक्सर बिना गाठीचा हाताने आंबे न पिळता अगदी 4 ते 5 मिनिटात हा आंबरस बनवून दाखवलेला आहे। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात। आंबरस बनवण्याकरता तुम्ही कुठलेही आंबे वापरू शकता। राजापुरी, हापूस आंबा यामध्ये जास्त प्रमाणात गर असतो, त्यामुळे इथे मी 1 किलो हापूस आंबे घेतलेले आहेत। हे हापूस आंबे आपल्याला अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचे, यामुळे याचा चीक आणि वरती लागलेली धूळ ही निघून जाते। अर्ध्या तासाने हे आंबे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे। देठाकडील हा जो भाग असतो इथे थोडाफार चीक असतो, त्यामुळे हा सुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे। सेम पद्धतीने उरलेले आंबे सुद्धा मी धुवून घेते। तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्हाला जर या चॅनलवरील रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा। तर बघा, अशा पद्धतीने सर्व आंबे मी धुवून घेतलेत। आता हे आंबे आपल्याला कट करून घ्यायचे। अशा पद्धतीने आंबे कट करून घ्यायचे, नाहीतर जी बटाट्याची सालणी असते त्या सालणीने फक्त या आंब्यांचा साल काढून घ्यायची। तर याचा देठाकडील भाग सुद्धा मी कट करून घेतलाय। जो काही थोडाफार चीक असेल तो निघून जाईल। आज मी ज्या पद्धतीने तुम्हाला आंबरस बनवून दाखवणार आहे ही पद्धत तुम्हाला नक्कीच आवडणार आहे। हा आंबरस बिना गाठीयुक्त आणि एकदम दाटसर असा होणार आहे। शिवाय अगदीच 4 ते 5 मिनिटात तुम्ही कितीही आंब्यांचा आंबरस बनवू शकता। तुम्ही अगदीच पहिल्यांदा आणि बॅचलर जरी असाल तरी अगदी पहिल्याच प्रयत्नामध्ये परफेक्ट असा आंबरस बनवता येतो। आता आंबरस बनवण्याकरता एक काचेचा बाउल घेतलाय, यावरती पुरणाची चाळण ठेवून घेतली। तर इथे दाखवल्याप्रमाणे आंब्याचे काप घेऊन अशा पद्धतीने चाळणीवरती घासून घ्यायचे, यामुळे अगदी पटकन असा आंब्याचा रस निघतो। तुम्ही पाहू शकता, सालीला अजिबात गर राहिलेला नाही। तर आता सेम पद्धतीने आपण संपूर्ण आंब्याचा हार गर गाळून घेऊयात। या पद्धतीने बनवलेला आंबरस अजिबात काळा पडत नाही। इथे तुम्ही पाहू शकता, अगदी 1 ते 1.5 मिनिटात 2 आंब्यांचा रस काढून झालाय। कोयसुद्धा अशा पद्धतीने घासून घ्यायची, तिला सुद्धा अजिबात गर राहिलेला नाही। अशा पद्धतीने आपण संपूर्ण आंब्यांचा रस गाळून घेतलाय। तुम्ही इथे पाहू शकता, जास्त मेहनत न घेता अगदी झटपट असा दाटसर असा आंबरस तयार झालाय। हा आंबरस तुम्हाला एवढा घट्ट खायचा असेल तर तुम्ही असंच ठेवू शकता, किंवा थोडासा पातळ हवा असेल तर तुम्ही यामध्ये दूध सुद्धा ॲड करू शकता। आंबरसामध्ये दूध घातल्यामुळे शरीराला ते बाधू शकतं, त्यामुळे इथे मी दूध यामध्ये घालणार नाही। ह्या आंब्याच्या साली आणि कोय आहेत, यातच मी अर्धा ग्लास पाणी घालून याला थोडाफार हा जो गर आहे हा मी काढून घेणार आहे। तर बघा, फक्त अर्धाच ग्लास पाणी यामध्ये मी घातलेलं आहे। आता इथे दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने साली आणि कोय चोळून घ्यायच्या, यामुळे याला थोडाफार जो गर राहिलेला आहे तो या पाण्यामध्ये निघून येईल। यामुळे आपला गर वायालाही जाणार नाही आणि आंबरस थोडासा आपल्याला पातळ बनवता येईल। तर अशा पद्धतीने कोय आणि साली व्यवस्थित पिळून काढून टाकायच्या। हा रस देखील तुम्हाला मी हलवून दाखवते। तुम्ही इथे पाहू शकता, एकदम पातळही नाही आणि एकदम घट्ट सुद्धा नाही। आता एवढा रस यामध्ये आपण ॲड करूयात। यापेक्षा यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही, नाहीतर आंबरसाची चव बिघडू शकते। हापूस आंबा हा चवीच्या मानाने खूप गोड असतो, त्यामुळे 1 किलो आंब्यांसाठी साधारण 5 चमचे इथे मी साखर वापरलेली आहे। चिमूटभर मीठ यामध्ये घालायचं। फ्लेवरसाठी पाव चमचा विलायची पावडर घालायची। आता यामध्ये थोडंसं जायफळ किसून घालायचं, यामुळे आपल्या आंबरसाला खूप छान चव येते। शिवाय आंबरस शरीराला बाधत सुद्धा नाही। आता हे घातलेलं साहित्य पळीच्या मदतीने आंबरसामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं। तुमच्याकडे जर पिठी साखर असेल तर ती सुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता। पिठी साखर ही लवकर मिक्स होते। आता आपण यामध्ये जाडसर साखर वापरली, त्यामुळे आता रवीच्या मदतीने हा आंबरस आपल्याला
छान असा घोटून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने रवीने जर हा आमरस घोटून घेतला तर सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव होतं आणि आमरस चवीला देखील खूप छान लागतो। मिनिटभर हा आमरस मी रवीच्या मदतीने घोटून घेतला तर तुम्ही इथे पाहू शकता मस्त असा दाटसर बिना गाठीचा हा आमरस आपला तयार झाला आहे। तुम्हाला जर ही आमरस बनवण्याची पद्धत आवडली असेल तर एक लाईक नक्की करा। लाईट असो किंवा नसो, मिक्सर चालू असो किंवा नसो, आता कुठलंही टेन्शन घ्यायची गरज नाही। वरून थोडंसं मी केशर घातलं आहे, तुमच्याकडे असेल तर घाला, नसेल तर नाही वापरलं तरी देखील चालेल। हा असा चपातीसोबत खाण्यासाठी किंवा पिण्यासाठी आमरस आपला तयार झाला आहे। आमरस थंड खायला छान लागतो। आपण यामध्ये कुठलेही बर्फाचे खडे टाकलेले नाही, त्यामुळे हा आमरस आपल्याला बनवल्यानंतर अर्धा तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा, त्यानंतर खायला घ्यायचा। परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।